आज मला थोडं आराम करायचा आहे, शांत बसायचं आहे. प्लीज मला थोडा वेळ एकटीला सोडशील? ओके ओके ठीक आहे, तू आराम कर. तुला मी काय फोर्स करणार नाही. यापुढे तू म्हणशील तसं. सब आपके मर्जी से होगा, मतलब आपका हुकुम सर आखो पर. ठीक आहे, जरा वेळ पड तू. तुला मी नंतर जेवायला बोलवायला येतो. बाय. आकांक्षा इकडे. मला मी काहीतरी विचारतोय तुला महत्वाचं. सांग मला, का लग्न करतेस तू श्रीकांतशी? काका, तुम्हाला आवडणार नाही का मला सून म्हणून बघायला? कसं बोलतेस तू? जगात सगळ्यात जास्त तू मला सून म्हणून आवडशील. मग झालं तर? पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस अजून. माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय काका. मी आता अजून काय बोलणार? आणि मला काकूंचं पटतंय. मी आणि श्रीकांत कदाचित एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. अच्छा, म्हणजे सावित्रीने हे सगळं तुला पटवून दिलेलं आहे. तुझा आतला आवाज काही तुला असं करायला सांगत नाहीये. माझ्या आलं लक्षात. श्रीकांतचं जरी तुझ्यावर प्रेम असलं तरी तुझं श्रीकांतवर प्रेम नाहीये. बरोबर बोलतोय ना मी? पण काका, त्यांनी काय फरक पडतोय? जगात सगळी लग्न दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींचीच होतात असं कुठे? बऱ्याचदा लोक एकमेकांना बघतही नाहीत, लग्नाच्या आधी भेटतही नाहीत. आणि इकडे तर मी आणि श्रीकांत एकमेकांना ओळखतोय, भेटलोय. 4-6 महिने झालेत ओळखून. प्रेम जुळायला थोडा वेळ लागेल, पण जुळेल आमचं प्रेम हळूहळू. प्रेम जुळायला एक क्षणही पुरतो पोरी, एक क्षण.